स्त्री आणि निसर्ग एक शाश्वत नातं. सृजनशीलता आणि सर्जनशीलता या दोन भिन्न पारिभाषिक संज्ञा आहेत. सृजन म्हणजे उत्पत्ती आणि सर्जन म्हणजे निर्मिती. प्रतिभेने सर्जनशीलता अंगात भिनवता येऊ शकेनही कदाचित, पण सृजनशील असणे किंवा होणे कठीणच. म्हणूनच पुभा भावे म्हणतात, 10 उपाध्यायांच्या तुलनेत एक आचार्य श्रेष्ठ, 100 आचार्यांपेक्षा पिता श्रेष्ठ आणि सहस्त्र पित्यांच्या तुलनेत एक माता श्रेष्ठ आहे. जन्मदात्री असणाऱ्या मातेचे म्हणजे स्त्रीचे म्हणूनच सृजनशील म्हणून सर्वात मानाचे स्थान आहे. स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. माता, सृष्टी आणि पृथ्वी ही सृजनशीलतेची शाश्वत, अपर्यायी आणि अपरिहार्य अशी उदाहरणं आहेत. बाई म्हणजे आई नवा जीव जन्माला घालते, सृष्टी पर्यावरणात नवजागृती करते आणि पृथ्वी नवोत्पत्ती करते. म्हणून या निसर्गाने निर्मिलेल्या या तिन्हीचे सृजनाशी हे असे शाश्वत नाते आहे. स्त्रीला मातृत्वाचा आणि कुटुंब वत्सलतेचा उपजतच वारसा मिळाला आहे. म्हणूनच स्त्रीची प्रकृती ही निसर्गाच्या अधिक जवळची आहे. निसर्गात न रमणारी स्त्री अभावानेच पाहायला मिळेल. स्त्रियांना झाडाखोडात मिळणाऱ्या औषधांचा आपसूक अभ्यास होतो. त्यांना पाण्याची स्रोत शोधता येतात. तिचं ग्रह ताऱ्यांशी भावकीचं नातं असू शकतं. तिला शेतीतून स्वकष्टानं अन्न पिकवता येतं. निसर्गानं भरभरून दिलेल्या गोष्टींचा आनंद तिला घेता येतो आणि अभावातल्या अन्न पाण्यातून निभावही करता येतो. या सगळ्या गोष्टींच्या निर्णयपदाशी स्त्रीचं असणं ही यशाची शाश्वती आहे. म्हणूनच जगभरातून आता असा सूर उमटू लागला आहे की निसर्ग संवर्धनाच्या नेतृत्वाच्या पदांवर स्त्रियांना बसवल्यास जगाला अक्षरशः बदलता येऊ शकतं. सध्याचा काळ हा निसर्गावर संकटाचा काळ आहे. मानवी क्रियाकलापांमुळे जगभरातील हवामान आणि बदल, जैवविविधता नष्ट होत आहे. दोन्ही प्रक्रियांचे विध्वंसक परिणाम जागतिक स्तरावर महिला आणि आदिवासी समुदायांना विषमतेने जाणवतात. सध्याच्या ट्रेंडला थांबवण्यासाठी आणि त्यात उलट सकारात्मक बदलासाठी आणि आपण सर्वजण अखंड सजीव समुदाय आपल्या कल्याणासाठी ज्या प्रजाती आणि इकोसिस्टमवर अवलंबून आहोत त्याचे संवर्धन करण्यासाठी आमूलाग्र परिवर्तनशील बदलाची गरज आहे. या बदलात महिलांचे नेतृत्व आमूलाग्र बदल घडवू शकतात. कार्यात्मक MRI दाखवते की पुरुष आणि स्त्रिया भूतकालीन आणि आकस्मिक किंवा येणाऱ्या धोक्यांकडे किती वेगळ्या नजरेने पाहतात. स्त्रिया जास्त संवेदनशीलतेने विचार करतात आणि म्हणून त्या दूरदृष्टीने काम करू शकतात. चला तर निसर्गाशी जीवाभावाचं नातं निभावणाऱ्या, जगभर निसर्ग संवर्धनासाठी, संगोपनासाठी जीव ओतून काम करणाऱ्या काही महिलांची ओळख करून घेऊया. या सगळ्या निसर्गप्रेमात आकंठ बुडालेल्या आणि त्या अनुषंगाने आपापल्या छंदांना वाहून घेतलेल्या, स्वतःच्या नियमांवर पॅशनेटली जगणाऱ्या या स्त्रिया. यांची नैसर्गिक जडणघडण देखील निसर्गाला वाहिलेली, निसर्गातूनच घेऊन निसर्गालाच समर्पित करणाऱ्या, पण ते करण्याआधी अनेकांचे भले करणाऱ्या या महिला नेमक्या आहेत तरी कोण बरं? वनमुतशी लक्ष्मी. तिला लोक वनमुतशी म्हणजे जंगलातली मोठी आई म्हणून ओळखतात. तिला दुसऱ्या बाजूने अनेक जण जहर निवारक असेही संबोधतात. तिचे खरे नाव मात्र लक्ष्मी कुट्टी आहे. लक्ष्मी 75 वर्ष वयाच्या आहेत. त्या तिरुअनंतपुरममधील कल्लर जंगलात असलेल्या आदिवासी गावात ताडाच्या पानांनी झाकलेल्या एका छोट्या झोपडीत राहतात. लक्ष्मी एक आदिवासी महिला आहे जी डिटॉक्सिफायर, विष उतरवणाऱ्या वैद्य असण्यासोबतच केरळ फोकलोर अकादमीमध्ये शिक्षिका आणि कवयित्री देखील आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना 500हून अधिक जडीबुटीच्या औषधांचे सूत्र माहिती आहेत. कुठेही लिखित स्वरूपात नसलेल्या या औषधींच्या माध्यमाने अनेक वर्षांपासून फक्त आठवणींच्या आधारे त्या विष भिनलेल्या मरणासन्न रुग्णांवर देखील उपचार करतात आणि त्यांचे उपचार रामबाण ठरतात. त्यांच्या छोट्या झोपडीभोवती त्यांनी विविध वनौषधी लावल्या आहेत. जंगलातील औषधांनी विष काढण्यासाठी लांबून शेकडो लोक लक्ष्मी कुट्टी यांच्याकडे पोहोचतात. परंतु त्यांची उपचार पद्धती केवळ औषधांपुरती मर्यादित नाही बरं, तर त्या रुग्णांशी अत्यंत मायेने आणि नम्रतेने तासनतास बोलतात
आणि शरीरासोबतच त्यांच्या मनावरही सकारात्मक उपचार करतात. 1950च्या दशकात तिच्या परिसरातून शाळेत जाणारी ती एकमेव आदिवासी मुलगी होती. गावातून घरून विरोध असतानाही जिद्दीने आणि चिकाटीने त्यांनी 8वी इयत्तापर्यंत शिक्षण घेतले. पुढे शिक्षण बंद झाले, कारण त्यापुढे शिक्षणासाठी शहरात जावे लागणार होते. वनस्पती औषधींचे सर्व ज्ञान मात्र त्यांना गावात दाई म्हणून काम करणाऱ्या आईकडून मिळाले. लक्ष्मी कुट्टी आणि तिची आई या दोघींनीही हे ज्ञान कधीही लिखित स्वरूपात मांडले नसल्याने केरळ वन विभागाने त्यांच्या ज्ञानावर आधारित एक पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे योगदान या भूमिकेपुरते मर्यादित नाही. दक्षिण भारतातील अनेक संस्थांमध्ये त्यांनी निसर्गोपचाराबद्दल भाषणे दिली आहेत. देशविदेशाचा प्रवास देखील केला आहे. मात्र त्यांचे मन त्यांच्या जंगलातल्या छोट्याशा झोपडीतच रमते. लक्ष्मी कुट्टी यांचे स्वप्न आहे की एके दिवशी त्यांची ही झोपडी एक छोटेसे रुग्णालय व्हावे, जिथे लोक दीर्घकालीन उपचारांसाठी येऊ शकतील. दुसरे आहेत बीजमाता राहीबाई पोपेरे. राहीबाईंना पद्म पुरस्कार मिळाला तेव्हा राष्ट्रपती कोविंद त्यांना म्हणाले होते, तुम्हाला काळ्या मातीच्या सेवेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तुमच्या कार्याला सलाम. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एकदा कार्यक्रमात त्यांचा सीड मदर म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला आणि त्या बीजमाता म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आपण शहरात राहणाऱ्या माणसांना बँक म्हटले की आठवते ती पैशांची बँक. पण पैशांपेक्षाही महत्वाचे काहीतरी असते आणि ते जतन केले पाहिजे असे शहरातील माणसांच्या ध्यानीही येणार नाही. हे महत्वाचे जे काही आहे ते जतन व संवर्धन करण्याचं काम राहीबाई यांनी केले. त्यांच्याच मातीच्या घरावर काही पत्रे टाकून त्यांनी आपली बँक उभी केली आहे. राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 55 पिकांचे 114 गावरान वाण आहे. आपण ज्या पिकांबद्दल कधी ऐकलंही नाही त्या पिकांचं वाण त्यांनी पारंपरिक पद्धतीनं जतन करून ठेवलं आहे. देशी वाणांचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना बीबीसीच्या 100 वुमन यादीत सुद्धा स्थान मिळाले आहे. पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान तर मिळतेच आहे, पण त्यांच्यासारख्या माणसांमुळे भविष्याबद्दलही दिलासा वाटू लागला आहे. एवढेच नाही तर त्यांनी 3000 स्त्रिया आणि शेतकरी यांचा बचत गट बनवलाय. त्यांच्यामार्फत या भाज्या अस्सल गावठी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात आणि त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपरिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मूळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे मिळणार नाही. आपल्या तिसऱ्या निसर्गमाता आहेत कर्नाटकातल्या होनाली या गावात राहणाऱ्या पर्यावरण तज्ज्ञ वनदेवी नावाने परिचित असलेल्या प्रसिद्ध तुलसी गौडा. इन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणजेच वनांचा विश्वकोश अशी त्यांची ओळख. कर्नाटकातल्या हलक्की या आदिवासी जमातीशी त्यांचा जन्माचा संबंध. या समाजाला वनस्पती आणि त्यांच्या विविध गुणांबद्दल कमालीचे ज्ञान असतं असे म्हणतात. त्या तेरवी अशिक्षित असणाऱ्या तुलसी यांनी विशेष ज्ञान प्राप्त करून त्याचा उपयोग सामाजिक हिताच्या दृष्टीने त्या गेली अनेक वर्ष करीत आहेत. त्या 2 वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारले. घरात प्रचंड गरिबी. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाहच जंगलाच्या भरोशावर. थोडेफार पैसे कमवायला आई नोकरीवर जात असे. ती नोकरी पण नर्सरीची होती. सतत निसर्गाच्या सान्निध्यात आणि वनस्पतीच्या संगोपनात राहिल्याने वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी या कार्याला सुरुवात केली होती. आजवर त्यांनी 30,000हून अधिक पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी औषध गुणांनी युक्त झाडे लावलीत. त्यांचे संगोपनही केले. फ्रायडे फॉर फ्युचर म्हणून ओळखली जाणारी ग्रेटा ऑगस्ट 2018 पासून स्कूल स्ट्राईक फॉर क्लायमेट नावाने आंदोलनाला जन्म देऊन ते फक्त प्रांत, राज्य, देशात नाही तर जगभर पसरत जाणाऱ्या क्रांतीचे रूप घेतलेल्या जलवायू परिवर्तनाच्या विरोध चळवळीला हल्लीच पुन्हा एकदा मूर्त रूप आले. ते ग्रेटाच्या हाऊ डेअर यू असं जगातील पुढाऱ्यांना ठणकावून विचारणाऱ्या युनोमधील भाषणामुळे. पर्यावरण संरक्षणाचा हेतू पुढे ठेवून फ्रायडेज फॉर फ्युचर ही आंदोलनाची मालिका ग्रेटानं चालू केली होती. ती जगातील 100हून अधिक शहरांमध्ये पसरत गेली. ही मोहीम अजूनही निरंतर चालू आहे. स्वीडनमध्ये जन्मलेली ही किशोरी जगातील पर्यावरण रक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाला एक नवीन आयाम देणारी सगळ्यात अल्पवयीन कार्यकर्ती ठरली आहे. तिला वाटते हे जग, ही धरती जलवायू प्रदूषणापासून वाचवण्याची लढाई काही विशिष्ट लोकांचीच नाही तर या एका कारणासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल.
नव्या पिढीला आम्ही काय देऊ शकतो, तर पूर्वजांकडून मिळाल्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी जगण्यायोग्य जलवायू प्रदूषणमुक्त पृथ्वी सोडू याची हमी आम्ही त्यांना द्यायला हवी, असे तिचे स्पष्ट म्हणणे आहे. अल्पायुत जलवायू परिवर्तनाबाबत काळजी बाळगत त्या विरोधात उभे होऊन जगभर खळबळ माजवून देणाऱ्या स्वीडनच्या या इटुकल्या क्रांतिकारीचे नाव आहे ग्रेटा थॅनबर्ग. ग्रेटा यांना प्रतिष्ठित ॲम्नेस्टी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिच्या आंदोलनाची तीव्रता बघून प्रेरित होऊन हे लोण जगभर पसरत चालले आहे. त्यानंतरची आंतरराष्ट्रीय निसर्गमाता आहे स्टेफनी होल्थॉस. जगाच्या काही भागांमध्ये हवामानातील बदल अजूनही बऱ्यापैकी अमूर्त वाटू शकतात. अलास्का हे त्या ठिकाणांपैकी एक नाही. 1978 पासून अलास्कामध्ये वास्तव्यास असलेल्या स्टेफनी होल्थॉस यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि स्वतःबरोबर देशभरातील विविध महिलांना हवामानाच्या संकटावर उपाययोजना तयार करण्यासाठी जोडले. त्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा तयार केल्या. होल्थॉस म्हणतात की निसर्गासाठी अभिनव पद्धतीने काम करण्यासाठी या प्रयोगशाळेत महिलांना केंद्रस्थानी ठेवणं अत्यावश्यक आहे. स्त्रिया जगातील बहुसंख्य गरीब लोकांचे प्रतिनिधित्व करतात म्हणून नाही, किंवा हवामान बदलामुळे धोक्यात आलेल्या नैसर्गिक संसाधनांवर त्यांची उपजीविका अधिक अवलंबून असते म्हणूनही नव्हे, तर स्त्रिया सक्षम आहेत, त्या कौशल्याने काम करतात आणि एखाद्या समस्येकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू शकतात, गतीने सकारात्मक बदल घडवू शकतात. निसर्ग संवर्धन आणि हवामान बदलाच्या क्षेत्रात महिलांचे जागतिक नेतृत्व पदांवर कमी प्रतिनिधित्व केले गेले आहे. होल्थॉस यांना विश्वास आहे की अधिकाधिक महिलांना या कार्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यांना पुढाकार घेण्यासाठी योग्य पाठिंबा मिळाल्यास त्या अधिक वैविध्यपूर्ण कल्पना साकारून आणि मजबूत परिणाम देऊ शकतात. यानंतरच्या आंतरराष्ट्रीय निसर्गमाता आहेत लुसिली कॉट्रेरास. लुसिली तिच्या लिपन अपाचे या नावाच्या समुदायाला त्याच्या खऱ्या वारशासह पुन्हा जोडण्यासाठी काम करते आहे. या आदिवासी जनसमुदायांची ओळख ती पुन्हा एकदा त्यांच्या मुळाशी करून देते आहे. या समुदायांच्या निसर्गाशी निगडीत होऊन जगण्याच्या संस्कृतीत त्यांच्या दैनंदिन जगण्यात कालानुरूप अनेक बदल झाले आहेत. त्यांच्या पिढ्यानपिढ्या जपलेली संस्कृती लयाला गेली आहे. जशी संस्कृती लयाला गेली तसेच त्यांच्या संस्कृतीत चुकीच्या गोष्टी देखील शिरल्या आणि त्याचा परिणाम अत्यंत नकारात्मक होऊ लागला. निसर्गात संलग्न होऊन जगणाऱ्या या समुदायाचा घट्ट संबंध म्हशींशी आहे. तो होता तोपर्यंत ही जमात संपन्न आणि समृद्धीचं जगणं अनुभवत होती. पण पुढे अनेक बदल झाले. पिढ्यानपिढ्या संस्कृती बदलाचा आघात, अनेक कारणानं झालेले नरसंहार, बळजबरीने स्थलांतरण, संस्कृतीचा नाश, जुन्या चित्रपटांमधील आदिवासींच्या जीवनप्रणालीचा केलेला उपहास, गरिबी आणि बरेच काही, अशा अनेक घटनांनी लिपन अपाचे आणि इतर मूळ लोकांना त्यांच्या जमिनीपासून विभक्त आणि खंडित केले गेले आणि इथून निसर्ग जपण्याचा, प्राणीमात्रासह सहजीवन जगण्याचा त्यांचा ध्यास, त्यांची जीवनप्रणाली संपुष्टात येऊ लागली. आज कॉन्ट्रेरास या समुदायापासून दूर गेलेल्या या संस्कृतीची ओळख त्यांना नव्याने करून देते आहे. त्यासाठी ती इतर ठिकाणाहून म्हशींना टेक्सास नेटिव्ह अमेरिकन भूमीत परत आणते आहे. एवढेच नाही तर त्यांच्या आजच्या पिढीपुढे मूळ संस्कृतीचे महत्त्व विशद करून समजावून त्यांना पुन्हा त्या संपन्नतेच्या, समृद्धीच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करते आहे. ती म्हणते, आपण कोण आहोत हे पुसून टाकण्याचा आणि आपली ओळख काढून टाकण्याचा कितीही प्रयत्न यंत्रणा करत असली तरी म्हैस आपल्या स्वतःच्या लवचिकतेचे सुंदर प्रतिबिंब आहे. या आणि यांच्याविषयी आणखी अनेक सजीवांच्या जगण्याला आवश्यक असणाऱ्या एक एक नैसर्गिक घटकांना वाचवण्यासाठी, संवर्धनासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी जीव ओतून काम करणाऱ्या, निसर्गाशी असलेली नाळ मरेपर्यंत घट्ट आवळून ठेवणाऱ्या, हे नातं जीव ओतून निभावणाऱ्या स्त्रिया. तुम्ही हे करा असं कुणीही यांना सांगितलेलं नाही, पण या करत आहेत. एकएकट्या असूनही त्यांनी कधीच हार मानलेली नाही. तुमच्या जाणीवा जर सच्च्या आणि प्रामाणिक असतील तर तुम्हाला तुमच्याही नकळत मार्ग गवसत जातात. हे आपापल्या कृतीने सिद्ध करणाऱ्या या स्त्रिया
प्रवाहात वाहणाऱ्या आपल्यासारख्या साधारण लोकांना वेड्या आणि अवलिया वाटणार नाही तरच नवल. हे अख्खं व्यापलेलं क्षितीज, निसर्ग, त्यातील जीवजंतू यांच्या प्रेमात पडून त्यांचा ध्यास घेत त्यांच्या शोधात बाहेर पडलेल्या निसर्गात राहणाऱ्या अनेक भटक्यांबद्दल मला फार आदर वाटतो. आजही असेच अनेक भटके आपल्या सुखाचा, समाधानातला जीव धोक्यात टाकत कुठल्या तरी विषयाचा ध्यास घेत जगभर फिरत आहेत आणि लाख मोलाचं दान आपल्या झोळीत घालत आहेत. म्हणून तर पुढच्या पिढीच्या वाट्याला शुद्धतेचं वाण पडण्याची शाश्वती वाटते, नाही? हे असे मानवाचे, त्यातही अबला समजल्या जाणाऱ्या स्त्रियांचे निसर्गाशी असलेले अतूट नाते म्हणजे मानवाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गावर, मानवतेवर, जीवांवर प्रेम करून त्यांचे रक्षण करावे हाच संदेश देणारे आहे. या गोड अनामिक नात्यापासून आपणही प्रेरणा घेऊया